जो अभंग आपण निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे तुकाराम महाराजांचा आहे। फार गोड आहे। संत जीवनानं जगावरती काय उपकार केले त्याचं वर्णन आहे। मृत्यू लोकामध्ये विष्णू महाराज हजारो जण उपकार करणारे आहेत। पांगरे बाबा खूप जण उपकार करतात। गाय उपकार करते, आपल्याला दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते। किती उपकार आहे बघा। परोपकाराय दुहंती गावा, या देशातली जी गाय ती आपल्याला दूध देते, शेण देते तरुणांनो, आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते। जिवंतपणे गाय देते, दूध देते, शेण देते आणि मेल्यानंतर कातड देते, उपकार करते। परोपकाराय, गंगेचा जन्म उपकारासाठी, जशा गायीचा आहे तसाच गंगेचा आहे। का फेडित पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे। कायम ओव्या वाचतो आपण बरं का। वाचेन गंगा गंगा म्हटलं बा, वाचेन वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा। वाचेन गंगा गंगा म्हटलात आंघोळ करताना तरी तुमची वाचा पवित्र करते गंगा, पवित्र बनवते, दोषमुक्त बनवते। एवढंच नाही, पंढरपूरला गेलात आणि वाळवंटातून एकादशीच्या दिवशी कार्तिकी आषाढीला चंद्रभागेला नुसतं डोळ्यानं जरी पाहिलं तरी ती चंद्रभागा तुम्हाला पुण्यवान बनवते। अवघीच तीर्थी घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया। डोळ्यानं पाहिली तरी विष्णू महाराज उपकार करते, वाचेनं म्हटलं तरी उपकार करते। आणि आंघोळ जर केली ना माऊली महाराज महादेव बाबा, जर आंघोळ केली तर धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना। तुझी चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा। नाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात, आंघोळ जर गंगेची केली तर तुम्हाला पापच ठेवत नाही। पापाचं शालन करते, कडिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते, आपली शेती सांभाळते, आपल्याला पाणी देते, म्हणजे उपकारासाठी गंगा जन्माला आली। चला, 1 नंबर गाय, 2 नंबर गंगा, 3 नंबर सूर्यनारायण उपकार करतो आपल्यावरती, प्रकाश देतो आपल्याला। सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची, माऊली म्हणतात जगाला प्रकाशित करतो सूर्य। किती उपकार आहे त्याचा आपल्यावरती। म्हणजे सूर्य उपकारासाठी आहे, गंगा उपकारासाठी आहे, गाय उपकारासाठी आहे, झाडं उपकार करतात आपल्यावरती, आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला फळं देतात। परोपकाराय फलंती वृक्षा, बघा काय काय उपकारासाठी आहे। गाय उपकार करते, दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते। हो, गंगा उपकार करते, आपल्याला प्यायला पाणी देते, आंघोळीला पाणी देते, पवित्र करते, गंगा उपकार करते। ऐका, झाड आपल्याला फळ देतंय, ऑक्सिजन देतंय, उपकार करतात। पुढचं ऐका, हो माणसं सुद्धा उपकार करण्यासाठीच आलेली। तुम्ही मंडपात बसलेली काय, सांगणारा काय, गाणारा काय, वाजवणारा काय, जेवढे म्हणून कीर्तनाला तुम्ही आलात, या सगळ्याचं एकच काम आहे, परोपकाराय इदम शरीरम। तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जया मध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, आपल्या जवळचं दुसऱ्याला दिलं पाहिजे बरं का। म्हणून शाळेमध्ये शिकवलं जायचं पूर्वी, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। कहीं सुख है कहीं दुख है, कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है। किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। आपल्या जवळचं देणारा माणूस असतो महाराज, आपल्या जवळचं दिलं पाहिजे। घेताना कधीच आनंद मिळणार नाही तुम्हाला, किती महाराज पाकिट घेतला असला तरी आनंद नाही, जो देतो त्याला आनंद आहे महाराज। घेणारा भिकारी असतो, घेणारा बाबाने आधीच दिलं, मला फार लाज वाटली।
आधीच पाकिट दिलं मला आज, पहिल्यांदा घेतलं आधी आज. आता बाबाच्या पुढे जाता येणं म्हटलं आधीच द्यायचं तुम्हाला, माझ्यावर जास्त प्रेम आहे बाबांचं म्हणून आधी दिलं. पण अर्थ काय याचा, किंवा आपण जे घेणार आहेत कुणी असू द्या, घेणारा भिकारी असतो, घेणाऱ्याचा हात खाली आहे. साखरे महाराज असू द्या, नाही तर पांगरे बाबा असू द्या, विष्णू महाराज असू द्या, आदिनाथ महाराज, घेणाऱ्याचा हात कुठे खाली आहे. देणारा श्रीमंत आहे महाराज. जो देत असतो ना, तो मग तुमच्यासारखा गरीब असू द्या, 10 रुपये देणारा असू द्या, 100 रुपये देणारा असू द्या, गडाची वर्गणी देणारा असू द्या, इथं चटई उचलणारा असू द्या, पंगत घालणारा असू द्या, जवारवाडीचे हार घालणारे असू द्या, हो हे सगळे जे देणार आहेत ते श्रीमंत हात आहेत महाराज. कायम ऐका, हो देणाऱ्याचा हात वर असतो, घेणाऱ्याचा हात खाली असतो. खरंच सांगतो, देणारा श्रीमंत असतो. आजही देणाऱ्याचेच फोटो घरामध्ये लागलेले. महाराष्ट्रात तुम्हाला एकही घर सापडायचं नाही की त्या घरामध्ये तुमच्या पंजाचा, खापर पंजाचा, ढोपर पंजोबा माहितीच नाही तुम्हाला. अजून तुम्हाला बापच माहिती नाही, बापाचेच फोटो नाहीत घरात. ज्या बापानं जन्म दिलाय पांगरे महाराज, त्यांचे फोटो माणसं घरात लावित नाहीत. आजा नाही, पंजोबा नाही, खापर असलंच एखाद्याच्या घरात तर लईत लई 2-4 पिढ्याचा असेल, 50-60 वर्षाचा, लईत लई 500 वर्षाचा, 6 पिढ्याचा, 7 पिढ्याचा, 8 पिढ्याचा. कुठंतरी तुम्हाला थांबावं लागेल. मागच्या पिढीचे फोटो सापडत नाहीत, मागच्या पिढीचे रेकॉर्ड सापडत नाहीत. का? ते फक्त तुमच्यासाठी जगले, तुमच्यासाठी जगले, तुम्हालाच त्यांनी दिलं, त्यांना कोणी आठवणीत ठेवत नाही. 750 वर्ष झालेत, ज्ञानेश्वर महाराजांना समाज कधी विसरू शकत नाही. 450 वर्ष झालेत, तुकाराम महाराजांना लोक विसरू शकत नाही. 550 वर्ष झालेत, नाथ महाराजांना समाज विसरू शकत नाही. का? त्यांनी दिलंय महाराज. जी माणसं देत असतात त्यांची फोटो घरात लागत असतात. कायम ऐका रे माझं दादांनो, हो खरंच सांगतो, किती सांभाळून ठेवा, विष बनेल एक दिवस. काही लोकांनी पखवाज रेकॉर्डिंग करू दिला नाही महाराज. मी आळंदीला शिकायला असताना पांगरे महाराजाला विचारा, काही लोकांनी विष्णू महाराज चाली रेकॉर्डिंग करू दिलं नाही. भांडवल जातं म्हटले, भांडवल रेकॉर्डिंग करू दिलं नाही. काही लोकांनी वाजून दिलं नाही, आपल्या जवळचं ज्ञान दिलं नाही. परिणामे माणसं मेली, विष झालं त्यांचं. लोक मातीला सुद्धा गेली नाही. आणि ज्यांनी दिलंय का त्यांचे फोटो लोकांनी मोठे बनवून हॉलमध्ये लावले. देणाऱ्याचं नाव होत असतं, दिलं पाहिजे. कायम सांगतो बरं का, टंग घातला दुकान टाळ, घातला दुकान, दुकान घातला दुकान, दुकान घातला दुकान, दुकान घातला दुकान, दुकान घातला दुकान, अरे देती आली आसीदान, देती आली आसीदान, संत उदार उदार उदार, संत उदार उदार, देती आली आसीदान, देती आली अभंग आपल्या. घातला दुकान, देती आली आसीदान, देती आली आसीदान, संत उदार उदार. आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांची चाले. ओम सा, म्हणजे परत स्वरात आलं पाहिजे. मध्यम लाय, पंचम लाय, जरा फार सुंदर आहे बरं. काय का फार गोडवा त्याच्यात. काय संत उदार आहेत, संत देणारे आहेत. ज्यांनी दिलंय गोरक्षनाथगड ऐका भाविक, ज्यांनी दिलंय त्यांचे फोटो लागलेत, ज्यांनी दिलं नाही त्याचं विष झालंय. लोक ध्यानात ठेवत नाहीत. त्यांना माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. काही लोकांनी दिलंय, हो खूप लोकांनी दिलंय महाराज. भगतसिंहानं आपला प्राण दिलाय रे पोरांनो. हो खूप. सुभाषचंद्र बोस वाचा, सावरकर वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा, शंभू बाळ वाचा. डोळ्यात सळया घातल्यात रे, अंगाची कातडी काढली रे, संपूर्ण शरीर दिलंय, घर दिलंय, दार दिलंय. सगळं देशासाठी देणारी खूप माणसं आहेत महाराज. दिलं पाहिजे. माणसाचा जन्म देण्यासाठी परोपकाराय इदम शरीरम. का दिलं पाहिजे? तुमचा माझा जन्म उपकारासाठी. चला, माणसाचा जन्म
उपकारासाठी गायीचा जन्म, उपकारासाठी झाडाचा जन्म, उपकारासाठी गंगेचा जन्म, उपकारासाठी सूर्यनारायणाचा जन्म, उपकारासाठी महाराज 9:45 काटा गेला. लई मोठी यादी सांगितली, अजून भरपूर सांगू शकाल, पण नेमका गायीचा उपकार मोठा आहे, गंगेचा उपकार मोठा आहे, माणसाचा उपकार मोठा आहे, झाडाचा उपकार मोठा आहे, का सूर्यनारायणाचा उपकार मोठा आहे? असं म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हटले, गाय उपकार करते सदैव नाही, निरंतर नाही. ती आटली की तुम्हाला दूध देऊ शकत नाही. गायीचा उपकार निरंतर नाही. गंगा उपकार करते, पण पाऊस जर पडला नाही, आटली की तिचं पाणी तुम्हाला मिळत नाही. सूर्यनारायण उपकार करतो, पण दिवसाच करतो. रात्री आता गरज आहे, लाईट बिल येणार नाही, वाढीव बिल येत आहे आपल्याला. जर रात्री सूर्यनारायण आला पांगरे महाराज, तर काय गरज मग लाईटची? मग दिवसात जर कमी आला तर सोलर चालत नाही. कमी बघ, सूर्यनारायण उपकार करतो पण सदैव नाही. तो दिवसा करतो, रात्री उपकार करत नाही. सगळे ऐका आता. झाड उपकार करतंय. तुम्हाला आता डिसेंबर मध्ये आंबा खायचा आहे, मिळेल का? तुम्ही बागावाले बसले, अंतर कर बाबा, भेटल का आता आंबा? हो, आता माझा स्लाईस भेटल. ते केमिकल कोयाचं पिळून केलेलं पाणी भेटतं, त्याच्यात औषध टाकून ते तयार केलेलं असतं, पेत जाऊ नका ते, बरं का? ऐका ऐका, स्लाईस माझा नाही, ओरिजिनल आंबा तुम्हाला चैत्रात मिळणार, अक्षय तृतीयेला मिळणार. झाड उपकार करतंय पण 4च महिने करतंय, त्याचाही उपकार निरंतर नाही. माणसं उपकार करतात पण एकच पंगत घालतात, रोज घालू शकत नाही, त्यांचाही उपकार निरंतर नाही. झाड निरंतर करू शकत नाही, गाय निरंतर करू शकत नाही, पाऊस निरंतर करू शकत नाही, सूर्यनारायण उपकार निरंतर करू शकत नाही, माणसं करू शकत नाही. वा महाराज, आधी उपकार सांगितले आणि आता ते उपकार निरंतर नाही असं म्हणता. मग निरंतर उपकार कोण करतं? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय निरंतर जागविती, काय सांगू आता संतांचे उपकार,
माऊली वा, काय गोड चाल लावली, गोड प्रमाण दिलं. जरा जोरात वाजित जा, जोरात जरा, म्हणजे दुसरी चाल आणखी जोरात ताकद लावून नंतर टाळी वाजवल्याचा परिणाम होतो. वा वा वा. काय 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 सांगू आता. म्हटले आतापर्यंत गंगेचा सांगता आला, गाईचा सांगता आला, माणसाचा सांगता आला, झाडाचा सांगता आला, सूर्यनारायणाचा सांगता आला. कारण सगळे उपकार करतात पण अपूर्ण करतात, अर्धवट करतात, निरंतर करत नाहीत. मज निरंतर जागविती. निरंतर उपकार करणारे फक्त जगात संत आहेत आणि त्यांच्या उपकाराचं वर्णन होत नाही. काय सांगू आता. संताचे उपकार मज निरंतर. निरंतर शब्दाला लाड रे गोडा. आतापर्यंत जे सांगितले ते निरंतर नाही आहेत. संतच निरंतर उपकार करतात. दुपारी ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार करतात, झोपताना वाचा तरी करतात, उठल्यावर वाचा तरी करतात, कधीही वाचा. ज्ञान होया ज्ञानासी हा उपकार आहे. मज निरंतर ऐसावर त्या टिकेसी. संत उपकार करतात. भगवान जन्माला आला ना, ऐका ऐका, एकट्या अर्जुनाला गीता सांगतो म्हणून देवाच्या जन्माचा फायदा नाही आपल्याला. खरंच सांग, देव जन्माला आला. जब जब होई धर्म की हानी, बाधव आचर अधम अभिमानी. काय करतो भगवान. एक तर सज्जनाचं रक्षण करतो विष्णू बाबा आणि दुर्जनाचा खात्मा करतो, कंसाला मारतो आणि मग गोपाळांचं रक्षण करतो, मथुरेचं रक्षण करतो, तिकडं कौरवाला मारतो, पांडवाचं रक्षण करतो. हो पुढं वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, मत्स्य वाचा, कुर्म वाचा, वराह वाचा, वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायु गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तमेश्वर वासुदेव रामनारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुड ध्वज अनंत कृष्ण गोपाल असे 2-4 हजार अवतार आहेत. हे सगळे नाव घेता घेता 12 वाजतील, संपायचे नाही. हा जो भगवान जन्माला आलाय मग तो अंशात्मक येऊ द्या, कसाही येऊ द्या, या सगळ्या देवाचं काम एकच आहे महाराज. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरोनी तुम्ही यासी, खेळावया न्याहो माझ्या कानाची, नाव भरी घ्यावो. का त्याचं नाव घ्या, तो तुमचं रक्षण करतो, सज्जनाचं रक्षण करतो, दुर्जनाचा काटा काढतो. भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, बाबा राखे पायापाशी, भक्ता 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 राखे पायापाशी, आशी संहारी दुर्जनाची संहारी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जना भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची देव जन्माला आला, अवताराला आला, गोकुळाष्टमीला, रामनवमीला, नृसिंह जयंतीला, वामन जयंतीला. काय करतो ऐका, सज्जनाचं रक्षण करतो, दुष्टाचा काटा काढतो. माझा प्रश्न आहे पांगरे महाराज सगळ्यांना आपल्याला, आपण नेमके सज्जन आहेत का दुर्जन आहेत? अय बसलेले बोला, तुम्ही सज्जन आहेत? वा,
सज्जन म्हणावं तर वय नसताना हाफ तिकीट काढतो, एसटीत बसून पंढरपूरची वारी करतो, लोकांना आल्यावर सांगतो 15 वाऱ्या झाल्या, हाफ तिकिटात गेला फसून लोकांना. सज्जन कुणाला म्हणतात ऐका, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता ज्याच्याकडे अवगुण नाही ना त्याला सज्जन म्हणतात. आपण खोटं बोलतो, कुणाला तरी फसवतो, कुणाच्या तरी टोप्या डोक्यात घेतो. आपण सज्जनाच्या यादीतही बसत नाहीत आणि दुर्जनाच्या यादीत बसत नाही. दुर्जन म्हणावं तर ते म्हटल्यासारखं पंक्ती घालतो, आपण सप्त्याला चटई उचलतो, आपण नामस्मरण करतो, कीर्तनाला येतो, पंगत घालतो, मग आपण दुर्जनही नाही ना, सज्जनही नाही, दुर्जन आहे. मग आपण कोण आहेत? आपण माणूस आहेत महाराज, आपण जन आहेत. देवाच्या अवताराचा आपल्याला फायदा नाही. ऐका, एकटा भगवान कृष्ण आला गड्या, एकट्या अर्जुनाला गीता सांगतो, एकटा भगवान कृष्ण आला एकट्या उद्धवाला भागवत सांगतो, पण त्याच देवाच्या रूपानं ज्ञानोबाराय आले. लोपले ज्ञान जगी काय प्रमाण इतने नती कोणी, लोपले ज्ञान जगी. पाठे आरती तुमच्याही. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. तेच ज्ञानोबाराय केला जगाशी उपकार. तारी येले नारी नर, लमानी काय, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, 18 प्रगट जातीमध्ये कोणती जात असू द्या आणि कुणीही ज्ञानेश्वरी वाचा, उपकारच करतात. उद्धराया जन, उद्धराया जड, उद्धराया जीव. जनाचा उद्धार हरिपाठ तयार करून, गाथा तयार करून, भागवत तयार करून, ज्ञानेश्वरी तयार करून, ओ जनाचा उद्धार. ओ भिंत संगतीत आली, चालविले जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. जडाचा उद्धार. ओ पशुसंगतीत आला, जीव जीव रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. जीवाचा उद्धार. उद्धराया जन, उद्धराया जड, उद्धराया जीव. जनाचा, जीवाचा, जडाचा उद्धार करतात, निरंतर उपकार करतात. म्हणून काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. आपण सगळेजण इथं बसलेलो आहोत, आपल्या सगळ्यावरती सगळ्यात जास्त उपकार आपल्या आईचे. माझी पण आई बसलेली कीर्तनाला. आमच्या श्रीराम महाराजांची आई गेली, मी यायचो ना घरी कुंभे जळगावला, त्यांची आई मी पाहिलेली. ज्याला आई नसते ना फार दुःख असतं त्याच्या जीवनात. माझेही वडील गेलेले आहेत, पण बापाचं दुःख तरी एखाद्या वेळेला निघून जातं, पण आई गेली की प्रेमाचा सागरच घरातून निघून जातो. 2-3 दिवसापूर्वी आमच्या गेवराईच्या सत्संग कीर्तन सोहळ्यामध्ये आमच्या विष्णू महाराजांच्या आईला मातृरत्न पुरस्कार दिला बरं का. फार भाग्यवान आहेत महाराज, फार भाग्यवान. त्यांच्या आईला पुरस्कार मिळाला. इतका आनंद झाला असेल त्या दिवशी तुमच्या आईला महाराज, इतका आनंद झाला असेल. तिला वाटलं असेल बाई माझा पोरगा जर आळंदीला गेला नसता, जोग महाराजांच्या संस्थेत शिकला नसता आणि चांगले बोलत, चांगले पकवाद, चांगलं कीर्तन जर केलं नसतं तर कशाला कष्टात राबून राबून माझं जीवन तसंच गेलं असतं. पण माझा पोरगा हरिभक्त निघाला, नामस्मरण करणारा निघाला, लोकांना शिवचरित्र सांगणारा निघाला, कीर्तन सांगणारा निघाला. त्या आईचं मन भरून आलं असेल. आमच्या अक्काचाही सन्मान केला होता त्यांनी. आपण करतो की नाही आईचे सन्मान. एक वाक्य सांगू सगळ्या पुरुषांना, सगळ्या तरुणांना, हे तुमच्याच तालुक्यातलं कीर्तन आहे, मी तुमच्याच गावचा महाराज आहे. रोज 2-2 कीर्तन करतो, डायरीमध्ये जागा नाही माझ्या. 5 मे पर्यंतच्या तारखी माझ्या गेलेल्या आहेत. पण आता हे दत्ता महाराजला मी नाही म्हणू शकत नाहीत. काही माणसं अशी आहेत महाराष्ट्रात त्यांना नाही म्हणता येत नाही. दत्ता महाराज हे सिद्ध पुरुष आहेत, त्यांना नाही म्हणावं हाय ते बिघडून जायचं म्हणून नाही म्हणता येत नाही. त्यामुळे असं काही लोकांना नाही म्हणत जाऊ नका. त्यांनी मागितली वर्गणी की फटकून द्यायचं. काय असतं, काही मागत नाहीत तुम्हाला, ते जास्त मागून मागून काय मग. सिद्ध पुरुष असतात, त्यांच्या हातून कार्य घडलेलं असतं. हे काय आपलं काम आहे का महाराज हे वर्गणी गोळा करायची, मंदिरं बांधायची? एवढाले मंदिरं, भक्त निवास सोपं नाही महाराज. आल्यावर बाबा म्हणत होते तुम्ही जर इथं जेवले असते ना महाराज 3 भाकरी खाल्ल्या असत्या म्हणे. अशी 9,500ची नुसती भाजीच होती म्हटले आज. म्हणजे असा गड आहे माझा आमचा हा. मग ऐका हो, का सांगतो हे कीर्तन करत असताना रोज सांगतो मी महाराज, आपल्यावरती सगळ्यात जास्त उपकार आपल्या आईचे आहेत महाराज, फार आहेत. एक वाक्य सांगू, जगामध्ये निरंतर उपकार करणारी आईचे आणि फक्त संत आहेत. म्हणून जगात जेवढी संताला उपमा दिली ना ती आईचीच दिलेली महाराज. तुम्ही कुठेही बघा संतांच्या गाथ्यात, हो मी तुम्हाला एक सांगू, आईची कोणतीच कविता संतांच्या शब्दाची बरोबरी करणार नाही.
खूप कविता आहे, कविता म्हणू नका या मताचा मी नाही, मला भांडण नाही लावायचं. मला एवढंच सांगायचं, या देशातली कोणतीही कविता संतांच्या प्रमाणा इतकी ताकदीची नाहीये. काय तुकोबारायांनी आई सांगितली महाराज, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी, संत म्हणजे माझी आई आहे. मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. हो, आईचे ना महाराजी आईचंच वर्णन केलंय. किती प्रमाण सांगू, माऊली म्हटले सकळ तीर्थाची हे धुरे जे का माता पितरे. किती ओव्या सांगायच्या, किती शब्द सांगायचे, किती अभंग सांगायचे, पाठ आहेत महाराज. पण एक वाक्य सांगतो ऐका, मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करू नका. अय गोरक्षनाथ गड तरुणांनो, हे साखरे महाराजाचं कीर्तन हे घरी घेऊन जा. मायबाप निघून गेल्यावर तुमच्या जवळचे 10 लाख खर्च करू नका. हो, मायबाप निघून गेल्यावर आम्ही सप्ते करतो, पण आता बाप दिसत नाही, ते वडील कुठं दिसत नाही, आई कुठं दिसत नाही. ज्यांचे आहे त्यांना सांगतो, एक काम करा, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा तुम्ही कितीही प्रयत्न केल्या तरी होणार नाही. तेवढं आयुष्य नाही तुमच्याकडं. काशीला एकदा जायला वेळ नाही तुम्हाला, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा किती वेळा केल्या म्हणजे होतील, तेवढा वेळ नाही, तेवढं आयुष्य नाही. काय ओवी आहे महाराज, इतकी सुंदर ओवी आहे महाराज. श्रीधर स्वामी होऊन गेले, श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामींनी हरिविजय भक्ती विजय लिहिला, त्यांच्या ओव्यात हो संतांना मान्य आहेत. ते श्रीधर स्वामी म्हणतात, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं रोज मिळेल. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं रोज मिळेल. कधी मिळेल महाराज, घरी घेऊन जा ओवी. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय. जिवंत असणाऱ्या आईच्या पायाला दिवसातून एकदा नमस्कार केला, एवढं पुण्य पदरात पडतं पोरांनो. घेऊन जा घरी. माय बापे वो केवळ काशी, माय बापे वो केवळ काशी, हे माय बापे ओ केवळ काशी, माय बापे ओ केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे वो केवळ काशी, माय बापे ओ केवळ काशी, माय बापे ओ केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, कुंडली के वो काय केले, कुंडली के काय केले. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, कुंडली के काय काही शब्द वापरलेत. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके हो काय केले. मायबाप निघून गेल्यावर खर्च करू नका. निरंतर उपकार करणारी आई आहे महाराज, आणि निरंतर उपकार करणारे फक्त संत आहेत. 6 महिने माझा पोरगा जरा दुःखातच राहावा अशी एकही आई म्हणत नाही. म्हणते का जरा 2-3 महिने पोरगा ऍडमिटच पाहिजे दवाखान्यात, म्हणते आई? आई नाही म्हणणार महाराज. जगात आई म्हणते माझा पोरगा मी दुःखी असले तरी चालेल, पण निरंतर सुखी असला पाहिजे. निरंतर उपकार करणारे संत आहेत आणि निरंतर उपकार करणारी आई आहे. म्हणून आईची उपमा दिलेली आहे बरं का संतांना. तरी सुद्धा गाथ्यात अभंग नाही बरं का. काय सांगू आता आईचे उपकार. पांगरे महाराज तुमच्या वाचनात आलंय का कधी? विष्णू महाराज, काय सांगू आता आईचे उपकार. का नाही माहितीये का? सांगतो ऐक. एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. एक 10 मिनिटं ऐका. आणि तो जो बाळू आहे ना, शाळेमध्ये गेला की 7वी पास झाला
आणि शाळेतून एक दिवस आला विष्णू महाराजांना आईला म्हटलं, आई आज वर्गातली मुलं खूप चिडवतात म्हटली मला. अरे म्हटलं काय चिडवलं तुला, काय झालं? वर्गातली मुलं म्हटली आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. हा, अरे म्हटलं मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? देवानं मला एक डोळा दिला नाही ना, मी आंधळी आहे ना, म्हणून लोक मला आंधळी म्हणतात. या बाबा विठाला विठाला संताची माथा चरणावरी, संताची माथा साष्टांग हे घडी बाबांचं आगमन झालंय. हे सगळा मोठा व्यवहार बघायचा, सप्ताह बघायचा, वर्गणी, मंदिरं सगळं बघण्यासाठी बाबांना लिखाण करावं लागत होतं. मला मगाशीच म्हटले थोडं मी लिहितो आणि थोड्या वेळानं येतो. हे सगळं सांभाळणं सोपं नाही महाराज. हत्तीच्या सिंहाच्या नाकातला केस काढणं इतकं अवघड झालं. सप्ताह करणं, पंक्ती घालणं, लोक गोळा करणं. आमच्यासारखं लय बरं कीर्तन करून गेले घरी, तसं नाही ना. ते हिशोब लिहायचा आहे, सगळं लिहायचंय, पण हे सांभाळायचे, लोकांना दाखवायचे. कोणी नाही महाराज. मी मगाशी बोलून गेलो, सिद्ध पुरुष आहेत आपल्या बीड जिल्ह्यात काही. त्या सिद्ध पुरुषापैकी बाबा आहेत आणि बाबांचं काम, त्यांचा डोक्यावरती हात जरी पडला तुमच्या तरी हात ठेवीला मस्तकीन प्रसाद देऊन केले सुखी, असे बाबा आहेत. मी लहानपणापासून माझ्या 2008 पासून मी बाबांना पाहतो. संस्थेत नवले महाराजांकडे शिकायला होतो आम्ही, पांगरे महाराज, श्रीराम महाराज आम्ही. तर आमचे महाराज इतके रागीट आहेत, इतके कडक आहेत, पण बाबा जर आले ना तर महाराज उठायचे आणि बाबाला खुर्ची द्यायचे. महाराज एवढा मोठा महात्मा बाबाला खुर्ची देतो तर बाबा किती मोठे असतील महाराज. आपण याला म्हणून आम्ही बाबांचं कायम दर्शन घेतो. असं एक मोठं ऋषितुल्य सिद्ध व्यक्तिमत्व बाबा आहेत. लक्षात ठेवा. उदाहरण असं चाललंय, पोरगा आईला म्हणायचं, आई मला वर्गातल्या पोरांनी चिडवलं म्हणायचं. आज काय चिडवलं बाळ्या? काही नाही म्हटले, वर्गातली मुलं मला आंधळीचा मुलगा म्हटली. अरे मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं म्हटली. मला एक डोळा दिला नाही ना देवानं, म्हणून तुला आंधळीचा पोरगा म्हणतात. मला एक डोळा नाही, तुला डुचकीचा पोरगा म्हणतात. त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? आई आपली समजून सांगायची आणि पोरगा म्हणायचं, आई तुला एक डोळा का नाही बरं? या आई तुला एका डोळ्यानं का दिसत नाही? या आई तुला आंधळी का म्हणतात? या आई मला आंधळीचा पोरगा का म्हणतात? आता याला कुठं उत्तर असतं वय? ते आई आपल्या डोक्यावर हात फिरवायची, बाळ्याला काढून द्यायची. बाळ्या 8वी पास झाला, 9वी पास झाला, 10वी पास झाला. विष्णू महाराज 12वीला तर महाराष्ट्र राज्यातून पांगरे बाबा त्याचा पहिला नंबर आला. गरीबाचे पोरं शिकतात हो महाराज. पूर्वी पहिला नंबर आणला की आमचे महाराज ज्ञानेश्वरी द्यायची, पहिला नंबर आणला की गाथा द्यायची, अर्थासहित ज्ञानेश्वरी द्यायची. त्यामुळे पोरं अभ्यास करायचे. आता पेन्सिल म्हणून तर बापच 10 पेन्सिल आणून द्यायला लागला. त्यामुळे पोराला पेन्सिलची किंमत राहिली नाही. पेनाची पेन म्हणून तर पाकिटच आहे पेनाचं. त्याच्यामुळे आता त्याला ते पेनाची किंमत कशी राहील? पेन तुटला तर 2-4 दिवस पेनच भेटत नव्हता. त्यामुळे पोरगा पेन तोडीतच नव्हता. आता 15 पेन त्याचे कंपासात असतात बरं का, तरी सुद्धा तो पोरगा म्हणतो अजून पेन पाहिजे का? त्याची किंमत राहिली नाही. ते वाढत चाललं ना, पैसे वाढले की मग ती किंमत कमी होत चालते. पूर्वी पहिला नंबर आण राजा, तुला वर्गात पुस्तकं मिळतील, तुला सुविधा मिळतील, अशी असायचं शाळेमध्ये. आणि मग आता गरिबाच्या पोरांना अभ्यास केला, आंधळाईच्या बाळांना अभ्यास केला, महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. ऐका गोरक्षनाथ गडकर. आणि मग सगळ्या भाविकांनी ऐका, सिद्धांत असा आहे, आई किती उपकार करते, निरंतर किती करते, काय काय देते आई. ऐका, आपल्याला आधी आई बघायची आणि लगेच पहिल्या चरणाकडे जायचं आपल्याला. संतांचेच उपकार का सांगता येत नाहीत, हे आईचं उदाहरण ऐका आधी, म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. ऐका ऐका, लगेच कळेल. आई पण निरंतर उपकार करते, संत पण निरंतर उपकार करतात. मग वामन बाबांचा सप्ताह आहे, एखाद्या आईचा नाही. मग एखाद्या आईचा उपकार का सांगता येत नाही, का तो बोलता येतो? त्याच्यासाठी कथा आहे. ऐका, पोरगा रोज विचारायचं आणि 12वीला पहिला नंबर आला. महाराष्ट्र राज्यात त्याचं नाव झालं. गावातल्या सरपंचांनी, गावातल्या मुख्याध्यापकांनी मिटिंग घेतली, बाळ्याचा सन्मान करायचं ठरलं. मोठं व्यासपीठ लावायचं. बाबांनी असं लावलं, असं 200-400 लोक गोळा केलायची, त्याच्या गळ्यात हार घालायची, झरीचा फेटा बांधायचा, त्याला शाल घालायची, माईकवर त्याचं नाव घ्यायचं, ढोल ताशा लावायचा, त्याच्या अंगावर फुलं उधळायची. सगळं नियोजन ठरलं. सगळं नियोजन झालं आणि वाऱ्यासारखी बातमी त्या आंधळ्या आईच्या कानावर आली. बाळ्याचा सत्कार होणार आहे गावात. त्याला मोठा फेटा आणलाय, सन्मान चिन्ह बनवलंय. हंबरडा फोडून माय रडायला लागली.
आईला दुसरं काही नसतं बरं का. आईला फक्त तिचं लेकरूच असतं महाराज. लेकरानं केलेला आनंद माय बापाचे डोळे आनंदानं भरून पावतात. खूप आनंद झाला म्हातारीला, आनंदानं नाचायला लागली. कोणाकोणतरी 10-20 रुपये घेतले, गुलाबाची फुलं आणली आणि आपल्या लेकरासाठी गुलाबाचा एक मस्त हार बनवते म्हटली. पोरासाठी हार बनवत होती. बाळ्या संध्याकाळी घरी आला. लक्ष देऊन ऐका, आई कळेल. आणि आईला म्हटलं, आई गावात माझा उद्या सत्कार आहे, मोठा सोहळा ठेवलाय, सन्मान चिन्ह ठेवलंय, दत्ताबाबांच्या सारख्यांच्या हाताने मला पुस्तकं सन्मान चिन्ह देणार आहेत, माझा नंबर आलाय. पण आई मी तुला सांगायला आलो की तू माझ्या सत्काराला यायचं नाही. तू जर आली नाही, ती बघ आंधळी आली म्हणतील, ते बघ आंधळीचा पोरगा, ती बघ डुचकी म्हणतील. 12वी पर्यंत तुझ्या नावानं मला चिडवलंय आई, तू यायचं नाही बरं आई. तू जर आली नाही मी तुला कधीच बोलणार नाही. माझी शपथ आहे आई, तुला येऊ नको हा. आईच्या हातातला हारच खाली पडला. माय रडायला लागली. येऊ दे रे बाळ्या, मला एका डोळ्यानं तुझा आनंद पाहू दे रे. नाही आई तू यायचं नाही आई, तू यायचं नाही आई, असं म्हणून बाळ्या निघून गेला. ऐका भाविकांनो, इकडं संध्याकाळची वेळ झाली. ढोल ताशाचा आवाज घुमला. सत्काराची तयारी झाली. सगळं गाव वाट बघत होतं. सगळ्यांना खुर्चीवर बसवलं होतं. प्रमुख पाहुणे आले होते. व्यासपीठावरती सगळी मान्यवर बसली होती. बाळ्याला फेटा बांधला होता. बाळ्याच्या गळ्यात हार घातला होता. बाळ्याचं नाव माईकवर पुकारलं जात होतं. तिकडं झोपडीमध्ये आंधळी माय एका डोळ्यातून रडत होती की मला माझ्या बाळ्याचा सत्कार पाहता येत नाही. पण तिलाच तर आई म्हणतात महाराज. तुम्ही कितीही सांगा ती ऐकत नाही. तीच ताई असते ना, हृदयाला दम नाही निघाला तिच्या. तिला वाटलं बाई लांबच्या कोपऱ्यातून पाहते, अंधारातून पाहते, मला कोणी पाहणार नाही अशा अवस्थेतून पाहते. माझ्या बाळाला एकदा पाहूनच येते. आईचं हृदयानं दम नाही खाल्ला. ऐका भाविकांनो, ती माय एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये आली. डोक्यावरती पांढरी शाल घेतली. लांबून आपल्या पोराचा सत्कार पाहायला लागली. बाळाच्या गळ्यात पडलेला हार, बाळाला बांधलेला फेटा पाहून तिचं आनंदानं मन भरून आलं. माझ्या बाळानं माझं नाव केलं असं तिचं अंतकरण भरून आलं. पण तेवढ्यामध्ये कोणातरी एका शिक्षकाची, मास्तराची नजर त्या आईवर गेली. मास्तर म्हटले, आई इतक्या लांबून काय पाहता, तुमच्याच तर पोराचा सन्मान आहे, या आई व्यासपीठावर या. आईला व्यासपीठावर बोलवलं. नको ते घडलं, जायचं नव्हतं, पण लांबून पाहता पाहता माझ्या पोराचा अपमान होऊ नये म्हणून आई व्यासपीठावर आली. तिच्याही गळ्यात हार घातला. अशी माता धन्य आहे ज्याला एक डोळा नाही तरी पोरगा घडवला. सन्मान दोघांचाही झाला. पण बाळाला याचा खूप राग आला. सांगितलं होतं, म्हटलं आईला येऊ नको, तरी माझी आई आली. बाळ्या घर सोडून निघून गेला. 5 महिने झाले आला नाही. 1 वर्ष झाले आला नाही. 2 वर्ष गेले आला नाही. म्हातारी आपली रोज काठी टेकत गावातल्या पोस्टमनकडे जायची. रोज विचारायची, साहेब माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय, माझा बाळ्या येईल का. पोस्टमनला आपली रोजची सवय झाली होती. आंधळी आई रोजच विचारते, हिच्या पोराचा काही निरोप येत नाही. पोस्टमन निघून जायचा. हळूहळू 5 वर्ष निघून गेली. म्हातारीचे श्वास कमी पडायला लागले. म्हातारी जीर्ण झाली, दमली. बाळ्याची वाट पाहून तिचे डोळे आससून गेले. पण बाळ्या नाही आला. असे खूप मुलं आहेत जगात, खूप आहेत, ती येत नाहीत महाराज. आता भाळवणीला बाबा मी कीर्तन केलं नगर जिल्ह्यात. त्या भाळवणीच्या कीर्तनाला खूप समाज होता. हो, खूप सुंदर कार्यक्रम केला होता. एका बापानं कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रम चालू असताना, कार्यक्रम संपल्यावर हो लाल फेट्यावाला म्हातारा बाप उभा राहिला आणि माईकवरती सत्य घटना ही, माईकवरती विष्णू महाराज, माईकवरती तो लाल फेट्याचा म्हातारा बाप. म्हटला, साखरे महाराज काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही बोलता, काय तुम्ही कीर्तन करता, काळजात शब्द जातात हो तुमचे महाराज. काय सुंदर आई सांगता, काय सुंदर संत सांगता, काय सुंदर कथा सांगता. वा, तुम्हाला शब्द नाहीत महाराज. पण ज्या आईचं तुम्ही श्राद्ध केलं, त्या आईचा पोरगा अमेरिकेला डॉक्टर आहे बाबा. हो, आईच्या मातीलाही नाही आला, दशक्रिया विधीलाही नाही आला, आणि आता तुम्ही वर्ष श्राद्धाचं कीर्तन करताय. त्या आईच्या श्राद्धाला सुद्धा पोरगा आला नाही. खुर्चीवर बसून माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे, आपण रोज आई सांगतो तरी सुद्धा पोरं विसरून जातात माय बापाला. रोज सांगा बरं विष्णू महाराज, रोज सांगा. एक जरी पोरगा शिकला नाही, एक तरी खूप झालं महाराज. घरी घेऊन जागड्या भाविकांनो. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है,
लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. जिवंत असणाऱ्या आईला कधी रडू नका महाराज. याच्या पलीकडे कोणतं पाप नाही जीवनामध्ये. घरी घेऊन जा, सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. संसारे होत असते खालीवर, चढ उतार असतात संसारात. म्हणून का आईला फेकून द्यायचं का? त्याला काय घराच्या बाहेर काढायचं का? त्याला काय विसरून जायचं का? नका रे दादांनो, घरी घेऊन जा रे दादांनो. माझं वाक्य हे. पोरगा निघून गेला, माथारीचे डोळे आसोसून वाट पाहून दमले थकले. माथारी आंधळी माय मरून गेली. गावातल्या कोणीतरी लोकांनी तिची माती केली, दशक्रिया विधी केला. 2-4 वर्ष माथारी मरून निघून गेले. बाळा नाही आला. आईला विसरून गेला बाळा. परदेशात, परराज्यात, पर लोकात गेला होता. चांगला शिकला होता, मोठा साहेब झाला होता. आईला मात्र विसरून गेला होता. 10 वर्ष गेले आणि आता म्हातारा झालेला, थकलेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं ज्या गावात आला, ते गाव आता शहर झालेलं होतं. ती शाळा दिसली, ते आईचं घर दिसलं, व्यासपीठ दिसलं. कोणी आता बाळ्याला ओळखत नव्हतं. नेमकं त्या घराच्या दरवाजापर्यंत गेला तर सगळं गवत झालेलं होतं. दरवाजाची कडी उघडली, ऐका ऐका, आतमध्ये गेला तर सगळीकडे जाळ्या होत्या. कोणी नव्हतं घरामध्ये. बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. त्या फोटोच्या जाळ्या बाजूला करता करता फोटोच्या खाली गोल आकाराची एक पांढरी चिठ्ठी पडलेली होती. त्यानं ती चिठ्ठी हातामध्ये घेतली. त्याच्यावरती एक 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. त्यानं वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी आई. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं. त्या दिवशी बाळ्याला कळालं. पुढे लिहिलं होतं, बाळ्या, तू माझ्यावरती नाराज झालास. खरंच मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं. माझंच चुकलं बघ. पण माझ्या आई हृदयाला दम निघाला नाही. मी तुला लांबून पाहायला आले. यायचं नव्हतं मला व्यासपीठावर, पण ते मास्तरांनी आवाज दिला. मी जर आले नसते तर गाव म्हणलं असतं आईचं आणि लेकराचं जमत नाही. त्यामुळे मी व्यासपीठावर आले बघ बाळ्या. मी आल्यामुळं तू नाराज झाला, निघून गेला. मी तुझ्यावर नाराज नाही, असू दे. पण आता मी मरून चालले. तुझी वाट पाहून माझे डोळे थकून गेले, दमले. जाता जाता तुला एक गोष्ट सांगायची होती, तेवढी या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेली आहे. काय सांगायचंय माझ्या आईला? खाली लिहिलं होतं, बाळ्या, तू 7वी पास झाल्यापासून ते तुझा सत्कार होईपर्यंत शाळेतून घरी आला की रोज एक प्रश्न मला विचारायचा, आई तुला एक डोळा का नाही? आई तू आंधळी का दिसते? आई तुझा डोळा का नाही? आई तुझ्यामुळे मला मुलं आंधळीचा मुलगा म्हणतात. आई तू डुचकी का दिसते? सांग ना आई. तो रोज विचारायचा. मी कधी सांगितलं नाही. पण आता मरून चालले, जाता जाता सांगते, बाळ्या, ईश्वरानं मला 2ही डोळे दिले होते. खरंच मी 2ही डोळ्यांनी जन्माला आले होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं. या गावात मी नांदायला आले तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. तुझ्या बापाचं दारूचं व्यसन होऊन मृत्यू झाला, लिव्हर खराब होऊन. पण माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी मला आनंदाने येऊन सांगितलं, आई तुम्हाला गोरापान मुलगा झालाय, फार सुंदर मुलगा आहे, फार छान आहे, दिसायला गोरापान आहे. मला आनंद झाला. माझ्या अंगावरचे शहारे उभे राहिले, काठीचा आधार आला. म्हणून मी आनंदानं उल्हासित झाले. पण डॉक्टरांनी तो आनंद जास्त वेळ टिकू दिला नाही. डॉक्टर म्हटले, आई बाळू फार सुंदर आहे, गोजीरवाण आहे, पण तुमच्या बाळ्याला ईश्वरानं एक डोळा दिला नाही. ईश्वरानं एक डोळा दिला नाही. नाही डॉक्टर, असं करू नका. माझ्या बाळ्यानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. डॉक्टरांनी मला एक पर्याय सांगितला, याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमच्या डोळ्याचं एक दिवस ऑपरेशन करावं लागेल. तो तुमचा डोळा काढावा लागेल. आणि तो डोळा जर तुमच्या बाळ्याला बसवला तर तुमचा पोरगा 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला, बाळ्या. काही दिवसानं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागलं. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागली. तुला आंधळीचा मुलगा म्हणायला लागली. मला कधीच दुःख झालं नाही, कारण माझ्या डोळ्यानं तू जीवन जगत होता. माझ्या डोळ्यानं तू फिरत होता. माझ्या डोळ्यानं तू पुस्तक वाचत होता. बाळ्याला कळून चुकलं होतं की ज्या डोळ्यानं मी आईला पाहिलंच नाही, ज्या डोळ्यानं मी जग फिरलो, ज्या डोळ्यानं मी अभ्यास केला, ज्या डोळ्यानं मी साहेब झालो, तो डोळा माझा नाही, तो डोळा माझ्या आईचा आहे. आता रडून उपयोग नव्हता. आईची आठवण येऊन चिठ्ठी भिजून गेली होती. आई काय होती कळालं होतं. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. आई कधीचीच निघून गेली होती. अरे डोळा खराब झाला ना तर डोळा देणारी आई आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खाली केस तालुक्यामध्ये एक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आहेत. जे हॉस्पिटलला असतात त्याची जर भेट कधी झाली तर त्यांना विचारा.
6वीला शाळेत असताना त्यांचा 1-2 किडन्या खराब झाल्या होत्या त्यांच्या. डॉक्टरांनी सांगितलं की हा पोरगा 15 दिवसाच्या पुढे जगू शकत नाही. तर त्या आईनं आपली किडनी डॉक्टरांना दिली. तर ते पोर तात्याराव आत्तापर्यंत 1,00,000 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. ऐका, पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना आपल्या बीड जिल्ह्यातले ते. ऐका रे माझ्या तरुणांनो, तुमचा डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. किडनी खराब झाली, किडनी देणारी आई आहे. माझी आई बसलेली कीर्तनाला, मी तिला अक्का म्हणतो, बसलेली आहे कीर्तनाला. माझा 2016 साली मोठा ॲक्सिडेंट झाला होता. 2-4 पलट्या आमच्या गाडीनं मारल्या होत्या. इकडचा हात पूर्ण डॅमेज झाला होता. हे असाच कीर्तनाला चिपळूणला गेलो होतो. येताना 2-4 महाराज मंडळी आम्ही. ट्रॅक्टर आडवा आला, गाडी XV होती, गाडीनं पलटी मारली आणि माझा हात मोडला. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ऑपरेशन झालं, आताचं नवीन हाड बसवलं, प्लेट टाकल्या, हात चालू झाला, हात गळ्यामध्ये आला. भावानं माझ्या फेटा बांधला मला. मी कीर्तनं केली खूप दिवस. पांगरे महाराजांनी काही दिवस बांधला, संतोष महाराजांनी बांधला, फेटा बांधून आम्ही कीर्तनं केली. पण ते काय झालं, ते हाड ज्या वेळेला नवीन बसवलं त्याचं ऑपरेशन करताना माझी एक शीर बाबा त्याच्यात दबली होती. डॉक्टरांना वाटलं महाराजांचं वय तरुण आहे, शीर परत पहिल्यासारखी चालू होईल. पण 2 महिने गेले, 3 महिने गेले, 6 महिने गेले, माझा हात काही चालू होईना. हात कामी यायचा पण या फंजापासून हात वर येत नसायचा. या हातानं वर आणावं लागायचं, असं वर आणावं लागायचं. त्याला स्पंदन राहिली नाही. कोणी त्याच्यात लोकांचं असं आहे, महाराज असं काही झाल्यावर लोक जखमीवर मीठ चोळायला लय अवघड. एक मित्र भेटला, ते म्हटलं अरे तो ऑपरेशनात फसलं, तुझं काय नाही झालं, तू अपंग. मला जास्त टेन्शन यायला लागलं, आपला हात काही चांगला होत नाही आता. लय दुखणं यायचं, मला वाईट वाटायचं. आणि एक दिवस आमची आई बसलेली बरं का, ऐका, खालच्या रूममध्ये बसून मी रडत होतो. तर आमची अक्का माझ्या जवळ आली, माझ्या डोक्यानं हात फिरवला आणि मला म्हटली, बाळा तुझ्या डॉक्टरांना विचार, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा चालू होईल का. जगामध्ये फक्त आईच म्हणू शकते बरं का, हे कोणी म्हणू शकत नाही. लक्षात विठाला माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, हे माँ ओ माँ। सबसे बड़ी माँ, वाह वाह, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है नाही डोळा देते, किडनी नाही किडनी देते, हाताची शीर खराब झाली शीर देते. आई सारखे उपकार कोणी करत नाही. 15 मिनिटापासून तुम्हाला मी आई सांगतो, निरंतर उपकार करते आई, पण गाथ्यात अभंग नाही. काय सांगू आता आईचे उपकार. का नाही ऐका आता कारण तेच. ऐका ऐका, तुम्ही रडलात आईसाठी, आईसाठी एवढं प्रेम करते आई, मग का बरं काय सांगू आता संताचे उपकार, का बरं काय सांगू आता आईचे उपकार नाही. त्याचं उत्तर आहे ऐका, आई उपकार करते पण आपल्या लेकरावर. आई उपकार करते आपल्या लेकरावर. आमची आई अक्का अक्का माझ्यावर, तुमची आई तुमच्यावर. तुमची आई मला शीर देणार नाही, माझी आई तुम्हाला देणार, ती मलाच फक्त.
हो माझ्या भावाला, ती दुसऱ्याला देणं मी सांगत नाहीये. आपुल्याचा कळवळा आणि कबाळावरी नये, बाकीच्यावरती उपकार करत नाही म्हणून आईचा उपकार निरंतर आहे, पण संतांसारखा नाही. अरे स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून ज्ञानोबा गावात मधुकरीला जात नव्हते, सोपान काकाला भूक लागली म्हणून नाही, निवृत्तीनाथ दादाला भूक लागली म्हणून नाही, हो मुक्ताबाईला भूक लागली बाबा काखेमध्ये झोडी अडकावी. आताचा जो घाटाचा रस्ता आहे त्या रस्त्यानं ज्ञानोबारांनी मधुकरी मागावी, लोकांना मधुकरी मागावी. ताई मावशी मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, माझ्या मुक्ताला भूक लागली. एका मावशीला दया आली, तिनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं आणि माऊली रस्त्याला लागले. विसोबा आडवा आला, कारे ज्ञाना किती वेळेला सांगितलं गावात यायचं नाही, गावाला पाठवून टाकलं. संन्याशाची पोरं रे कशाला आलताच गावात, जा काखेतली झोळी हिसकावून घ्यायची, झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचं आदिनाथ महाराज, आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करायचं. डोळे उघडून पाहिलं असतं ना जागेवर भस्म झाला असता काका महाराज, एवढी ताकद होती डोळ्यात. पण नाही हो, तशीच ती फाटलेली झोळी घ्यायची, बेटामध्ये जायचं, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालायचं, आणि विश्वाच्या ज्ञानराजानं हंबरडा फोडून रडायचं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावत 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 ती मुक्ताबाई यायची. 5-6 दिवसापासून तिचे गाल खाली गेलेले असायचे व तिला भूक लागलेली असायची. 6 वर्षाची ती छोटीशी बाळ झोळीमध्ये बघायची तर दगड दिसायची, दादा मात्र दिसत नसायचा. ताटीच्या फटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा, आणि रडणाऱ्या दादाला चाट वाजन. योगी पावन मनाचा, मोकळं वाजा सुदर्शन महाराज, काय मस्त. ओ योगी पावन मनाचा, ती मुक्ताबाई म्हणायची. साहे अपराध जनाचा ओ माऊली, ओ माऊली हे ज्ञान राजा, ओ ज्ञान राजा, हे ज्ञान राजा, ज्ञान राजा, ज्ञान राजा, ओ माऊली. ओ हाक मारायची, दादा या बाहेर, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा, ज्ञान राजा माऊली ओ माऊली ओ ज्ञान राजा, ओ ज्ञान राजा, ज्ञान राजा, ज्ञान राजा. ओ अनंत राग म्हणता येतील. हाक मारायची, दादा या बाहेर, नाही खायची भाकरी मला, कुठून तरी भाकरी मिळायची. दिवस निघून जायचा. मांड खाण्याची इच्छा झाली, खापर मिळू दिलं नाही, दगडन माती हो नाही मिळू दिली विसोबानं, आंघोळ करू दिली नाही इंद्रायणीला. ऐका रे दादा, का आईचा उपकार सांगता येतो आणि का संतांचा सांगता येत नाही. अरे आई उपकार करते आपल्या लेकरावर, संत कसे उपकार करतात ऐका. कसं करील मांड पाहिला आला हो विसोब, मुक्ता मांड कसं करील, जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे. सप्ता तर होऊ देत नाही, होईल कसा पाहिला, त्याला खळ म्हणतात, दुष्ट म्हणतात. पाहिला आला पाहिला, हो कसं करील मांड. ती मुक्ताबाई होती, ज्ञानोबाराय होते. माऊलीच्या पाठीवरती मांड भाजण्याचा कार्यक्रम चालू होता. मुक्ताबाईचं मन माऊलीनं ओळखलं होतं. कधी गेले आळंदीला तर ती मांडे भाजल्याची धर्मशाळाचे पाहुण्या पाहुण्या माऊलीच्या पाठीवर मांडे चालू होते. लाजला विसोबा, बापरे म्हटलं मांड तर तयार झालं. मुक्ताबाईनं पाहिलं, त्याला हाक मारली, काका एवढ्या लांबून काय पाहता, जवळ येऊन बघा. जवळ बसवलं विष्णू महाराज त्याला जवळ, आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं, आणि पहिलं मांड विसोबा चाट्याला खायला दिलं. कुणाला कुणाला कुणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, कुणाला? ज्यानं आंघोळ करू दिली नाही, कुणाला? ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही. असा अपकारी जवळ आला तर अपकारी नाही ठेवला, संत बनवला. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. अरे वा, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता
काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर ताकवीती काय दावे त्याची भावे उतरा काय दावे त्याची भावे उतरा निरंतर ताकवीती काय दावे त्याची भावे उतरा काय दावे त्याची भावे उतरा काय दावे त्याची भावे काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर ताकवीती माझा निरंतर ताकवीती काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर ताकवीती माझा निरंतर महादेवबा काय गोड चाल लावली. इंगळे महाराजांचीच आठवण करून दिली बरं. हे आमचा बीड जिल्हा मराठवाड्यात इकडं गायक वादक विकत आणायची गरज नाही, कारण मराठवाड्यातलं लेकरू जन्माला येताना स्वरात रडत येतं. इकडे बेसूर माल नाही, सांग असं रडतानाच ते पोरग स्वरात येतं महाराज. इकडे बेसूर नाही, तिकडे येवला फिवला तिकडं बेसूर, इकडे स्वरातली माणसं. मग एक गोरक्षनाथ गडानं काय केलं, असे महादेवबा सारखे, माऊली सारखे, पांगरे महाराजासारखे हे महाराष्ट्रात कीर्तनकार तयार झाले, सगळे गायक वादक तयार झाले. नवनवीन काय पोरगा वाजवायला लागला हा सुदर्शन. आता हे आपल्याच गडाचा ना पायथ्याचा ना पोरगा हा. मग गडाची क्रांती काय, गोरक्षनाथ गडावर दत्ता महाराजांनी काय केलं, हो हेच केलं. ही पोरं नेऊन घातली पैठणला, आळंदीला, आणि आज ती पोरं त्यांच्याकडे 200 पोरं शिकायला. पखवास तयार, गायन तयार, संप्रदायाच्या परंपरेला उंच बनवणारी कोण असतं तर हे गड असतात महाराज. म्हणून गोरक्षनाथाची गरज आहे, म्हणून गडाची गरज आहे, म्हणून या आपण पंक्ती घालण्याची गरज आहे. काही बाबाला काम नाही म्हणून मंदिरं नाही बांधले त्यांनी. आपले पोरं इथं आले पाहिजे, त्यांची तंबाखू दारू जरा सुटली पाहिजे. पोरांनो व्यसन सोडा बरं का. ही माता इथं बसली का, ही सगळी माता या गोरक्षनाथाला दत्ताबाबाच्या पायावर काही मागत नाही. या सगळ्या माता देवाला एकच मागणं मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काही नाही मागत दुसरं, ती कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, याच्या पलीकडे तिचं मागणं नाही. गडाची गरज याच्यासाठी, सप्त्याची गरज याच्यासाठी आहे. संत उपकार करतात, अपकारी जरी आला तरी करतात, पंगत द्यायला आला तरी करतात, खायला आला तरी करतात, चटई हातरली तरी करतात, खडे उचलले तरी करतात, चिंचे खाली बसलात तरी करतात, उपकारच करतात महाराज. काय सांगू आता संताचे उपकार. 10:30 वाजले, एक 5 मिनिटं घेतो आणि थांबतो. त्या पैठणला एक कावसान नावाचं गाव आहे खाली, जुनं कावसान, आणि त्या जुन्या कावसांमध्ये एक आई राहायची. 1-2 मिनिटं ऐका. आणि त्या आई, तिला एक मुलगा, तो पोरगा काही शाळेत जात नसायचा. काही पोरं असतात जात नाही शाळेत, शिकत नाहीत. आई कंटाळली होती आणि बिचारी काम करायची आणि घर चालवायची. एक दिवस काय झालं, शिमगा आला बाबा. शिमगा म्हणजे होळी. पूर्वी आपल्याकडे सण असायचे, सण, आणि सणाला लई प्रसिद्ध गाणे असायचे. सण म्हणलं की त्याला गाणं असायचं आणि सण असा प्रक्षेपित व्हायचा. आता हे काळ बदलला महाराज. अरा लोकांकडे रोजच पुरणाची पोळी झाली आता, त्यामुळे त्याला काही मजा राहिली नाही. पूर्वी पुरणाची पोळी फक्त गुढी पाडव्याला भेटायची, नाही तर मग शिमग्याला भेटायची, दिवाळीला भेटायची, दिवाळीच्या पाडव्याला भेटायची. आता महाराज रोज पुरणाची पोळी, आज सहित रोज पुरणाच्या पोळ्याची बंदच नाही. पुरणाच्या 2-2, 3-3 पोळ्या खातो आपण. काय राहिला आता, काळ नाही राहिला तसं. सगळेच रोज पुरणाची पोळी खायला लागले, त्यामुळे ते राहिलं नाही. पूर्वीचा काळ फार गोड होता. पूर्वीच्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. आता बालवाडीची इडली नाही बरं, इडली नाही. आमच्या बीड गेवरायची गेवरायला गेल्यावर दुसरी इकडची दुसरी कुठून आणू महाराज. असंच आहे की नाही, पूर्वीच्या काळात राहायचं की नाही. डोक्यावरती पदर, कपाळाला कुंकू, मंदिरात गेलं की दर्शन. लई काळ गोड होता महाराज. जुन्या काळातल्या चाली सुद्धा लई गोड होत्या बाबा. आता आपले गंगाबुवा गेले,
विष्णुबुवा गेले. नाही तर इथं मी सप्त्याला बाबांच्या यायचो ना, आम्ही खाली बसून पाहायचो. हे मातब्बर चाली महाराज मोठाली कीर्तन असायची संस्थेची. आणि ह्या गडावर जोग महाराज संस्थेचं फार प्रेम आहे महाराज. हे गोरक्षनाथ गड दत्ता बाबांकडं, नथुसिंग बाबां, शिंपी बाबां, घुले बाबां अशी मंडळी बाबा इथं 8-8 दिवस राहायची. मोठे बाबांसारखी बाबा सांभाळायचे महाराज त्यांना. मग त्या काळामध्ये चाली म्हणणार राहिलं नाही, आता जुन्या चाली राहिलं नाही, काय राहिलं. फार सुंदर असायचं महाराज. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. थोडं भजन असायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. फार सुंदर भजन असायचं. एकदा ते कोजागिरी आली की मग काकडा असायचा. वचन ऐका कमला, तुम्ही अर्ध वाजवा, हे अर्ध वाजवा बारीक. वचन ऐका कमलापती, इको कमी कर. माझी रंका ची विनंती कर जोडितो कधी काळी, कर जोडितो कधी काळी. तुझ पाहता सामोरे दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया. सुंदर 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 ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी करकटावरी ठेवोनिया. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आ सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसी शोभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसी शोभा. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, करा जय जयकार हा वाद्यांचा गजर. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशी, आयोगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. पाहता पाहता मनान पुरे धनी, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया. गातो वासुदेव मी, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवोनी भावे शाबास. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलास लेखागा. राम राम स्मरा, राम राम स्मरा. जय जय वासुदेव हरी, जय जय वासुदेव हरी. आज अंबोया कृपा माझी, एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा. विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया. काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लाग. जय जय पांडुरंग.
हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या गुणे बहिरा झालो या जगी जगजोगी जागे जाग बोलती मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला. जोरात वाजा जोरात वाजा. अशी एक एकच म्हटलो मी. अशा नॉनस्टॉप 2 तास म्हणू शकतो. 2-4 बिस्ताऱ्या लागतील फक्त एवढंच. फार महाराज आली लय आमच्या गुरुवर्य महाराजांच्या एका दमात महाराज 2-2 तास दिंडी निघाली की चाली. राहिलं नाही जुनं निघून गेलं. भंगार काळ आला आता काही राहिलं नाही. मग नागपंचमी आली ना नागपंचमी या आमच्या या माता नागपंचमीला म्हणायच्या शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. पंचमीचं गाणं होतं. गेलं पंचमी की लगेच से समझो ना रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया. रक्षाबंधनाचं गाणं. गेलं रक्षाबंधन की लगेच माझ्या गाण्याचं घुंगरू हरबल गौरीला घावल. गणपती बाप्पा यायचे रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचानंत रंका विनायका रे वरणू किती अनंत. गणपती बाप्पा मोरया म्हणायची. गेला गणपती बाप्पा एकदा की लगेच जो ज्याच्या घरी पित्र तो आपला मित्र. पितृपक्ष यायचा. वड्या हान सांबर हान मग ते काय कडी हान. पितृपक्ष गेला की लगेच अनादि निर्गुण प्रगटली भवानी. नवरात्र यायचा नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. गेला नवरात्र की गेला दसरा आली दिवाळी. काय सण होते महाराज. तसा शिमगा जवळ आला होता. आपले 11:15 वाजल्यामुळं शिमग्याला आईनं पुरणाची पोळी केली. आज नेमकं आमच्या ताईच्या घरी आम्ही जेवलो. पुरणाची पोळी बनवली. भारी बनवली होती एकदम छान. वा बाबांनाही न्यायचं होतं पण इकडं लई वर्गणी होती कुठं सगळं सांभाळायचं होतं बाबाला. त्यामुळे बाबा काही येऊ शकले नाही. आम्ही मात्र बाबा म्हटले मला वास आला इकडं बरं का. खाऊन घेतली पुरणाची पोळी बरं का. पुरणाची पोळी आपल्याकडे करतात. पुरण बाहेरून असतं ना. पुरण आतून असतं. जरा ऐकत जा. पुरणाची पोळी केलेली आणि त्या पोरानं कधी पुरणाची पोळी खाल्ली नव्हती. विष्णू महाराज लेकराला दिली. लेकरू आपलं शाळेत जात नव्हतं. त्यानं पुरणाची पोळी खाल्ली. त्याला लय आवडली. म्हटलं आई याला काय म्हणतात. पुरणाची पोळी. काय म्हणतात याला. पुरणाची पोळी. काय म्हणतात याला. पुरणाची पोळी. आई अशी रोज द्या ना आपल्याला. अरे आई म्हटली येड्या एकच दिवस करायचं तर 8 दिवस लोकांच्या घरचं काम केलंय बाबा. कप काय आजची दिवस. दुसरा दिवस उजाडला बाबा. दुसऱ्या दिवशी पोरानं आईला हट्टच केला. आई 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 कालच्या सारखी पुरणाची पोळी. आईनं पुन्हा दुसऱ्या दिवशी सखूबाई ठोकूबाई मैत्रिणीकडे गेली. पुन्हा डाळ आणली. पुन्हा शिजवली. पुन्हा दुसऱ्या दिवशी करून दिली. तिसऱ्या दिवशी पोरानं पुन्हा माय म्हटली आता मार खाशील गप्राय नाही पाहिजेच आई. पुन्हा मैत्रिणीकडे गेली. तिसऱ्या दिवशी दिली. पोरानं 8 दिवस पांगरे बाबा पुरणाची पोळीच खाल्ली महाराज. माय म्हटली बाई आता कसं करायचं. रोज कुडून द्यायची याला. आता किती अवघड झालं. कारण त्या पोराला एकच आटम माहीत होता. बेसन भाकर बेसन भाकर बेसन भाकर बेसन भाकर. बदललं तर भाकर बेसन भाकर बेसन भाकर बेसन. काहीला कळलं काहीला उद्या कळलं. बरं आहे ऐका. त्याला एवढंच माहिती. त्याला ती पुरणाची पोळी मिटली बाबा. 8 दिवस खाल्ली अभिमन्यू महाराज. आणि 9व्या दिवशी ऐका माय रडायला लागली. समोरून एक ग्रस्त चालले होते. काय झालं म्हटले रडायला. म्हटले पोरग रोजच पुरणाची पोळी मागतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पोरानं रोज पुरणाची पोळी खावी. म्हटले हो. एक काम करा तुमच्या पोराला पलीकडून गंगेच्या नावेत बसून पलीकडं बाबानाथ महाराजांचा वाडा आहे तिथं तुमचा पोरगा नेऊन घाला. ती देतील पुरणाची पोळी. अभंग कथा कशासाठी चालली माहितीये का. अभंगाच्या पहिल्या चरणासाठी. काय सांगू आता. संताचे उपकार फिटच कळल तुम्हाला. 1 वर्षभर तुम्ही कीर्तन विसरणार नाही. काय त्या गोरक्षनाथ गडावर दत्ताबाबांनी साखरे महाराज आणले होते. काय कीर्तन सांगून गेले. 1 वर्षभर विसरणार नाही. ऐका घरी घेऊन जा. आणि मग बाईनं पेटी भरली. आपले 11:15 वाजल्यामुळे आदिनाथ महाराज आपण गेलतो. जसं आळंदीला तुम्ही भाऊकडे पंडित महाराजकडे तुम्ही कोणाकडे मला माहिती नाही पण तुम्ही
गावाने आबाकडे वा बाबा तुम्ही आमच्या तालुक्यातल्याकडं विष्णू महाराज आम्ही दोघं जण गेलतो पांगरे महाराज आम्ही दोघं जण पैठणला बाबाने आणली होती पोरं आम्ही कोण आमच्या बापांनी नेऊन घातलं तिकडं आम्हाला आमच्या आजीने तू पैठणला पेटी घेऊन गेलं की आमचे महाराज म्हटले आमच्या संस्थेचे नियम असतात काय नियम असतात म्हटले पहिली चप्पी करावी लागते गोटून आणायची शेंडीच ठेवायची हो मग नेहरू घालायचा धोतर घालायचं साधी निळबिळ लावायची नाही साधं धोतर घालायचं साधं राहायचं साधी टोपी घालायची अजून काय नाही म्हटले पाटे 4 ते 6 काकडा 6 ते 7 विष्णू सहस्रनाम 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 12 गाथा भजन 12 ते 2 भोजन 2 ते 5 भावार्थ रामायण 5 ते 6 हरिपाठ 9 ते 11 कीर्तन 11 ते 4 जागर एवढे नियम सांगितल्यावर पोरग म्हटलं चला आई घरी पेटीन तेन म्हणजे मग पोरगा कशाला आणला होता हे म्हणजे दत्ताबाबांसारखा असा सिद्ध पुरुष नाही पांगरे महाराज सारखा पखवाजा नाही महादेव बिचकुले सारख्या चाली नाही आदिनाथ महाराज सारखा तिरकट ताकतान हे सुदर्शन सारखा धीरधीर कथन हे अभिमन्यू महाराज सारखा प्रवचन कारण हे भास्कर महाराजासारखा उंच आवाजन विष्णू महाराज सारखा छत्रपती हे असा पोरगा कीर्तन केसरीन भागवताचार्य रामायणाचार्य कीर्तनकार बनायला नाही आणला पोरगा म्हटले मग पोरगा माझं रोजच पूर्णाची पोळी मागतं बाबा माझी परिस्थिती नाही म्हणून आणला ठेवा 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 अय ठेवता का मला ठेवता अय ठेवता का मला 3 पोळ्या दुपारी द्या 3 पोळ्या संध्याकाळी द्या 3 सकाळी द्या 2-3 टाइम द्या बरं अहो आपला भाऊ आपला गेवरायला राहिलाय सक्का भाऊ आणि आपला पोरगा एक दिवस पेपरच्या निमित्तानं गेवरायला त्याच्या बंगल्यावर मुक्कामी गेला तर आपल्या भावाची पाकिस्तानी बायको एका दिवसातच हाकलून देते उडे आपला अहो सक्का भाऊ एका आईच्या गर्भातून आलेला पोरगा जर सांभाळू शकत नाही फुकट इथं तर पोरगा काही एमपीसीन युपीसीन तयारण पेपरण पैसे बाबा खोजबाजीला मग बाबा दक्षिण दिली मग असलं नाही करायचा पोरगा कशाला ठेवायचा चपाती नाही भाकर नाही पूर्णाची पोळी खायला ठेवला बाई निघून गेली आपल्याला वेळ कमी आहे नाथ महाराज गावरान तुपाच्या 2 पूर्णाच्या पोळ्या करायचे देवाला नैवेद्याला आता ते काम त्याच्याकडे दिलं त्यानं ते ताट घ्यायचं गोरक्षनाथ गड माझ्याकडे बघा एवढं सुंदर आहे घरी घेऊन जा आणि ते ताट गेलं की त्यानं देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मंदिराची बी साईड गाठायची मागची तिकडून कुंभे जाळकावून येणारी तिकडच्या साईड मध्ये जायचं खाली बसला की त्या 2 पूर्णाच्या पोळ्या खायचा एकच काम आदिनाथ महाराज त्याला खाया स्वया म्हणजे झोप्या खाया झोप्या 2-4 महिन्यात असं माझं टमुची ढेरी सारी सुधारलं ते हातन दंडन बिंडन त्याला काय गावरान तुपाचा माल टेन्शनच नाही त्याला मस्त मजबूत झालं एक आई भेटायला आली वारीला आमच्या पोराचं काय चाललंय म्हणून पाहायला आईच्या अंगाला लागून गेलं पण आईला ओळखून नाही आलं महाराज असं बमची बम झालं आणि मग 6 महिन्यानं नाथ महाराज भावार्थ रामायण लिहित होते भावार्थ रामायण आपण जे वाचतो ना ते लिहित होते नाथ महाराज म्हटले सज्जना हो येणाऱ्या षष्टीला मी जाणारे लोक म्हटले तुम्ही जा बाबा पण रामायण पूर्ण करा या अर्ध कोण लिहिणार याचा उत्तरकांड राहिला नाथ महाराज म्हटले काळजी करू नका हे लिहिणारा एक पोरगा मी तयार केलाय बरेच पुढं बसलेले होते उपनिषद पाठ होते ब्रह्मसूत्र पाठ होते असा अभ्यास होता शेंड्या तैटच झाल्या त्यांना वाटलं विष्णूपंत आपलाच नंबर केशवपंत आपलाच नंबर आपणच बसणार आपण अभ्यास गेलाय सगळे असे पुढेच बसलेले होते तेवढ्यात नाथ महाराजांनी हाक मारली कुणाला खायान झोप्या ऐका त्याचं नाव हे गावबा पळतच आलं ते कुठे पूर्णाची पोळी म्हटले आता नाही आता या गादीवर बसायचं आणि इथून पुढचं रामायण लिहायचं ऐका रे गोरक्षनाथ गड तिथून पुढचं रामायण गावबा महाराजांनी लिहिलेलं आहे हो त्याचे लेखक गावबा महाराज आहेत पण त्यांचं नाव त्याच्यात नाही त्याला एकच नाव आहे एक नाती भावार्थ रामायण आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती अरे पोळी खाण्याच्या निमित्तानं गावबा महाराज आले तर पोळी खाता त्याच्यावर उपकार केला आणि त्याला संत बनवलं काय सांगू आता काय सांगू आता चाल लावायची चाल काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू
चरण सोडला आपण. 11:45 झाली, 10:30ला संपवायचं होतं, पण थोडं 10-15 मिनिटं आता तुमचा मूड पाहून मी घेतलं. ऐका घरी घेऊन जा. आपण संत विचारात या, गोरक्षनाथ गडाच्या विचारात या, दत्ताबाबांच्या विचारात या, वामन महाराज गिरीबाबांच्या विचारात या, नगद नारायण महाराजांच्या विचारात या. ते आपलं सोनं करतात, तुमच्यावरती उपकार करतात. खाण्याच्या निमित्तानं या, चटई उचलण्याच्या निमित्तानं. किती कथा सांगितल्या मी तुम्हाला. गंगेपासून ते गावबापर्यंत उपकाराच्या कथा 2 तासात बसणारनं एवढ्या पूर्ण दिल्यात. ह्या घरी घेऊन जा. आईचा तरी उपकार शिका, संतांचा तरी शिका, माणसांचा तरी शिका, गाईचा तरी शिका. घरी घेऊन आमच्या बाबांनी फार सुंदर गड बनवला बरं का. हा पहा ना, किती 10 पिढ्या आपल्या 10 कितीतरी वर्ष म्हणतील की गेवराई तालुक्यातल्या गोरक्षनाथ गड म्हणजे सोन्याचा गड आहे. तिथून मग अगदी सगळ्यांना शास्त्र निघतंय, सूर निघतात, सगळं निघतंय. असा गड बाबांनी तयार केला. आमच्यावरती बाबांची कृपा असावी आणि राहणारे बाबांना आपण सांभाळाल अशी अपेक्षा करतो. बाबांनी आता एक मारुती रायाचं मंदिर बनवायला घेतलंय, त्यालाही आपण सहकार्य करा. त्यांना काय त्यांचं नाही, आपल्यासाठीच करतात ते. आपण सगळ्यांनी बाबांच्यावरती प्रेम करा. एकच प्रार्थना गोरक्षनाथाला की आमच्यात लक्षण आयुष्य बाजूला काढ गोरक्षनाथा, आणि आमच्या दत्ताबाबांना मिळू दे. त्यांच्या हातून असाच हा सप्ताह 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष टिकू दे, एवढीच प्रार्थना करतो. वेळ संपलेली आहे. 2 तासामध्ये खूप कथा सांगितल्या, खूप कथा. तर आता तुम्ही युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं का, 200 कीर्तन आहेत बघा. नारळी सप्तातले 1000 लोकातले, 10 लाख लोकातले. अशी जागा नाही डायरीमध्ये. तानाजी आहे, यसाजी आहे, मुरारबाजी आहे, सैनिक आहे, जवान आहे, युट्यूबला आहेत. तेच काय सांगावं डबल, म्हणून वेगवेगळं सांगण्याचा प्रयत्न आपण करतो. लोक आता युट्यूबला मग पुन्हा झालं की म्हणतात बाबा आम्ही युट्यूबला ऐकलं होतं हे, त्यामुळे ते तुम्ही युट्यूबला ऐका. हे तुम्हाला मी आज वेगळं दिलं, हे घरी घेऊन जा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. 2 हात वर करा सगळ्यांनी, 2 हात करा सगळ्यांनी. वा वा रे वा गोरक्षनाथ गड. वा हा गड कुणाचा आहे? हा दत्ता महाराजगिरीचा गड आहे, हा भजनावाल्याचा गड आहे, हा सगळ्या गरीब तरुण कीर्तनकाराला सांभाळणारा गड आहे. गोरक्षनाथ गडासारखा गड गेवराई तालुक्यात नाही. वा इतका सुंदर भजन करा आणि आपला उद्धार करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला बोला बोला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हा कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. एक टाळी एक. वा भजन, वा गोरक्षनाथ भगवान. हा साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. एक टाळी एक. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. वा भजन वा. जय जय